नमस्कार मैत्रिणींनो, हर हर महादेव। आज आहे दुसरा सोमवार, श्रावणातील दुसरा सोमवार आजचा। पाहू शकता इकडे टीव्हीवरती भजनं लावलीत आणि पूजेला सुरुवात केली। इकडे बाप्पांची स्थापना अशी करून घेतली। बाप्पांची मूर्ती छोटी नव्हती म्हणून गणपती सुपारीची मांडून घेतली तांदळावरती। इकडे पिंड अशी ठेवली, अभिषेक करून घेतला मी आज अगोदरच आणि मग सुक्या प्लेटमध्ये ठेवले आणि तांदळाचं आसन देऊन समय आणि दिवे लावून घेतले आणि पूजेला सुरुवात केली। हे बघा, मला 2 दिवस अगोदरच मी यावेळेला बेल आणून ठेवलेले, छान भेटलेली आहेत। त्यात तुटलेली वगैरे पानं पण त्यातनं काढून घेतली, निवडून भेटली। जेवढं मिळतं तेवढंच समाधान मानते, कारण की ते एकतर मिळत नाही लवकर काही वस्तू। आज आहे तीळ, सफेद तीळ घेतली, दूध आणि मध घेतलं आणि सुरुवात केली पूजेला। पाहू शकता तुम्ही, पूजा झाली माझी। मला बाकी व्हिडिओ बनवता येत नाहीत, जसे जमतात तसे बनवते। पूजा करता करता व्हिडिओ नाही बनवता येत मला, स्टँड वगैरे ठेवून तसे मी जसे जमते तसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते। ही बघा, पूजा तर झाली। बेलाचं पान नेहमी उपडं व्हायचं हा महादेवांना, आणि लाल फूल नाही व्हायचं महादेवांना, कुंकू लाल फूल नाही व्हायचं। ह्या वेळेला माझ्याकडे पांढरा कपडा नव्हता म्हणून मी पिवळा कपडा अंथरून घेतला। महादेवांना पूजेला पांढराच कपडा अंथरायचा शक्यतर, पांढरा नव्हता म्हणून मी पिवळा अंथरला आणि पूजा करून घेतली। अशी नैवेद्य दाखवला दुधाचा आणि मधाचा, पाणी ठेवलंय आणि बेलाचं पान वाहताना नेहमी उपडं व्हा, हा सरळ व्हायचं नाही महादेवांना बेलाचं पान। आणि लाल फूल नका वाहू महादेवांना, कुंकूच्या ऐवजी चंदन लावा। भस्म लावतात त्यांना, भस्म भेटतं मार्केटमध्ये, सफेद देतं भस्म, ते आणून ठेवायचं। आता माझ्याकडे इथे जे असेल ते मी वापरते। मी कुंकू नाही लावलं, चंदन लावलं आणि अशी बेलाची पानं वाहून घेतली आणि अशी पूजा मांडून घेतली। आणि आता तीळ आहे आज, हे बघा तीळ वाहून घेते। अशी मूठ धरायची आणि अशी व्हायची। त्याचा मंत्र आहे, तुम्हाला सांगते मी। मंत्र आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा। हा मंत्र पूर्वी वेगळा म्हटला जायचा, कारण की पुढे खूप सासरवास वगैरे होता तेव्हा म्हटलं जायचं, शिवा शिवा महादेवा, माझ्या परिवाराची आवडती होऊ दे रे देवा, असा काहीतरी होता। पण आत्ता असं म्हणतात की शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणायचं आणि महादेवावरती अशी तीळ व्हायची। आज तीळ होती, पुढच्या सोमवारी मूग आहेत, मूग व्हायला विसरू नका। आज तिळाचं होतं, शिवामूठ तिळाची होती। आणि पोथी वाचून घ्या। तीळ वाहून झाली की पोथी वाचून घ्यायची, पोथी वाचून झाली की आरती करा। आणि पोथी तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, शिवामुठीची कहाणी टाका, सोमवारची शिवामुठीची कहाणी टाका, गुगलवरती लगेच येऊन जाते शिवामुठीची कहाणी। ती कहाणी वाचून घ्या आणि मग मस्त आरती करा। पहिले गणपती बाप्पांची करा, नंतर मग महादेवांची आरती करा। अशा प्रकारे पूजा घरच्या घरीच मांडली मी। आत्तापर्यंत कधीच घरी पूजा मांडत नव्हती, हे पहिलंच वर्ष असं की माझं पूजा घरी मांडायचं। कारण की नेहमी मी मुंबईत असते, मंदिरात जाते आणि ठाण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध महादेवाचं मंदिर, तिथे मी दरवर्षी जाते, प्रत्येक सोमवारी जाणार आणि प्रत्येक सोमवारी खूप छान वाटतं मला तिथे जाऊन मी पूजा करणार। पण हे वर्ष असं की मला इथे बाहेरगावी असल्या कारणाने मला पूजा अशी घरातल्या घरात मांडावी लागली। मी तुम्हाला गेल्या सोमवारीच सांगितलं की पिंड कशी बनवली, माझ्या मुलीने कशी बनवून दिली, आणि मी अशीच ह्यावर्षी पूजा घरच्या घरीच पूजा करते। आजचा दुसरा सोमवार आहे, पण काही म्हणा, परदेशात पैसा भरपूर आहे, पण जे समाधान, जी शांती आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या भारतात आहे, ती शांती कुठेच नाही मिळत। की जे देवधर्म आपण मस्त करू शकतो, 4 मैत्रिणीसोबत जाऊ शकतो, हळदी कुंकाला 4 आजूबाजूवाल्या बोलू शकतो, इथे तसं काहीच नाही। यामुळे थोडं नाराज होतं मन माझं, पण असो, काय करता, सगळंच बघावं लागतं ना। माझी पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझं काही चुकत असेल तर मला सांगत चला।
अशा पद्धतीने आजची पूजा झाली आहे माझी। आज दुसरा श्रावणी सोमवार होता। पहिले देवाची पूजा करून घेतली, मग खालीच महादेवांची पूजा मांडून घेतली। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच कमेंट करून सांगत चला। आणि खरंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याशिवाय मला कळणार नाही माझे व्हिडिओ कसे बनतात। कमेंट्स करून सांगत चला। आजची पूजा ही अशी झाली। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।